आज आपण करणार आहोत हॉटेलमध्ये मिळते अगदी त्याच चवीची भाजी, ते म्हणजे दम आलू. नमस्कार, वैशालीची झी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. दम आलूसाठी घेतलेले आहेत इथे छोट्या आकारातले बटाटे. ते शिजवून घेतलेले आहेत. शिजवताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की ते खूप अति शिजायला नको. अर्धा टोमॅटो, एक कांदा आणि थोडंसं आलं आपण मिक्सरमधनं एकदम बारीक करून घेणार आहोत. बटाट्याची सालं काढून घेतलेली आहे. त्याला आता मी टोचे मारून घेणार आहे. म्हणजे आपण जेव्हा ग्रेव्ही तयार करू आणि त्या ग्रेव्हीमध्ये हे बटाटे घालू तेव्हा ती ग्रेव्ही आतपर्यंत पूर्णपणे शिरेल. अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. मीठ घातलेलं आहे. 1 चमचा धन्याची पावडर घातलेली आहे. 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. 1 चमचा तिखट घातलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट. आता हे मिश्रण चांगलं एकदम मिक्स करायचं आहे. सगळे मसाले आणि दही एकदम मिक्स झालं पाहिजे. थोडंसं पाणी देखील मी यात घालणार आहे. थोडंसं मिश्रण पातळसर करणार आहे. पॅनमध्ये तेल चांगलं गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण जे छोटे बटाटे आहेत ते तळून घेणार आहोत. चांगले गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला तळायचे आहे. बटाटे एकदम क्रिस्पी झाले पाहिजे. गॅस मोठा ठेवलेला आहे. हळूहळू बटाट्याचा रंग बदलायला लागलेला आहे. आता हे बटाटे छान असे क्रिस्पी आणि ब्राऊन रंगाचे झालेले आहेत. मी ते काढून घेतलेत. त्याच तेलामध्ये आपण फोडणी करणार आहोत. तमालपत्र, जिरे आणि छोटासा तुकडा दालचिनीचा घातलेला आहे. यामध्ये आपण लाल सुकी मिरची देखील घालू शकतो. जिरे चांगले तडतडल्यानंतर मग आपण याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा जे बारीक वाटण केलेलं आहे ते आपण यात घालणार आहोत. आता हे वाटण जे आहे ते आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या भाजीला कच्च्या कांद्याचा आणि टोमॅटोचा वास आला नाही पाहिजे. आणि हा जो कांदा आहे तो चांगला परतला म्हणजे पाणीदार अशी ग्रेव्ही तयार होत नाही. म्हणजे पाणी वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी असं होत नाही. पाणी सुटत नाही भाजीला, म्हणून कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी काश्मीरी लाल तिखट भाजीला रंग येण्यासाठी घातलेला आहे. तेल सुटेपर्यंत हा मसाला परतायचा आहे. आता हा मसाला छान परतला गेलेला आहे. त्याच्यामध्ये आपण दह्याचं मिश्रण घालणार आहोत. थोडंसं पाणी देखील घातलेलं आहे. ही जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला इतपत पातळ करायची आहे की ती बटाट्यामध्ये चांगली मुरेल.
ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. तळलेले बटाटे मी त्यात घातले. व्यवस्थित हलवून झाकण ठेवून दम देणार आहे. 2 ते 3 मिनटं भाजी झाकण ठेवून लहान गॅसवर आपण छान शिजवून घेणार आहोत. भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंट्सही नक्की द्या. आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. आता ही भाजी तयार झालेली आहे. मी झाकून अशीच ठेवणार आहे आणि अगदी जेवायला बसताना थोडीशी गरम करून ताटात घेणार आहे.